नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपण पाहत आहे आत्ताच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय जाहीर। आत्ताच काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। पहिलीच बातमी येत आहे बघा। 29 सप्टेंबरला बँक खात्यात 1500 रुपये। जुलै-ऑगस्ट अर्ज पात्र महिलांना 4500 रुपये। माझी लाडकी बहीण न्यूज अपडेट। बघा तर बातमी। 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ वितरित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर अर्जात त्रुटी आणि अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या काही महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नव्हता। अशा महिलांना या तिसऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरून देखील ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांना आजच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार आहे। पुढची मोठी बातमी आहे बघा। ज्या व्यक्तींना ई-श्रम कार्ड काढायचे आहे त्यांना आता 3च कागदपत्रांची अट सरकारकडून ठेवण्यात आली आहे। ती कागदपत्रे कोणती आहे बघा। तुमच्या शेतजमिनीची कागदपत्रे यासाठी लागणार आहे आणि आधार कार्ड, तुमचे आधार कार्ड लागणार आहे। तसेच रेशन कार्ड किंवा लाईट बिलची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे आणि मोबाईल नंबर आणि तुमचा एक पासपोर्ट फोटो लागणार आहे। पुढची मोठी बातमी आहे बघा। आता रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन बरोबर मिळणार या वस्तू फ्री। त्या वस्तू बघा गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी भारत सरकारने रेशन कार्ड योजना सुरू केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश लोकांना चांगले पोषण आणि आरोग्य प्रदान करणे हा आहे। या महत्त्वाच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि यामध्ये कोणत्या फ्री वस्तू भेटणार आहे बघा। आगामी काळात अनेक नवीन वस्तू रेशन कार्ड धारकांना मिळण्याची शक्यता यात समाविष्ट केली आहे। यामध्ये बघा गहू, मसूर, साखर, स्वयंपाकाचे तेल, मीठ आणि मसाले, चहा पावडर आणि इतर काही वस्तू यामध्ये समाविष्ट केल्या आहे। पुढची बातमी येत आहे बघा। शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेचा 18वा हप्ता वितरणास सुरुवात। काही शेतकऱ्यांना यामध्ये अडचणी येत असतात, त्यासाठी काही क्षुल्लक गोष्टींची शेतकऱ्यांनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे। यामध्ये PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वप्रथम त्यांच्या जमिनीच्या नोंदीची पडताळणी करणे गरजेचे आहे। जर एखाद्या शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदणीची पडताळणी केली नाही तर त्यांचा हप्ता अडकतो, त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे। दुसरे काम बघा, तुम्ही अद्याप e-KYC केली नसेल तर लवकरात लवकर e-KYC करा। तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन देखील ही e-KYC करू शकतात। तिसरा मुद्दा बघा, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असल्याची आणि DBT पर्याय सक्रिय असल्याची खात्री करणे गरजेचे आहे। नसल्यास हे काम लवकरात लवकर करा। कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे बँकेत जमा होण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे।